तुम्हाला सांगू का, आज किचनमध्ये आहे ना फक्त कालवा कालवा आणि कालवा आहे. सई राणाला किती मी खाली हाकललं ना तरी ती पोरं परत वरती येत आहेत. त्याचं कारण माहिती आहे का, आज रोजपेक्षा वेगळं काहीतरी आणि स्पेशल असं आपल्या किचनमध्ये तयार होतं आहे आणि सगळ्याच लहान मुलांचं फेवरेट आहे, ते म्हणजे चीज बॉल्स. मस्त सॉफ्ट आणि आतमधून चीजी अशा पद्धतीचे हे चीज बॉल्स तयार झालेले आहेत आणि कसे करायचेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चीज बॉल्स करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटे उकडवून घ्यायचे असतात. तर त्यासाठी इथे मी अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर याच्यामध्ये हे बटाटे उकडून घेणार आहे. त्यासाठी यामध्ये आपण पुरेसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मध्यम आकाराचे 5 बटाटे टाकून घेते. केटल ऑन करूयात. सध्या गॅसचा खूप मोठा तुटवडा जाणवतोय आणि अशातच आहे ना ही केटल आपल्याला खूप फायदेशीर आहे. अशा पद्धतीचे आपले छोटे मोठे कामं अगदी आरामशीर होतात. जर तुम्हाला हवी असेल ना तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथं तुम्ही चेक करू शकता. 12 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपला बटाटा छान अशा पद्धतीनं उकडला गेलेला आहे. आता आपण केटल बंद करूयात. बटाटे हलके असे थंड झालेले आहेत. याच्यावरची साल आपण काढून घेऊयात. हे बटाटे आपल्याला हातानं चुरून घ्यायचे नाही आहेत, कारण की आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या नको आहेत. छान मस्त स्मूथ किंवा एकसारखं याचं आपलं जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे आपण खिसून घेतो आहे. बटाटा खिसून झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण एक मध्यम आकाराचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा अशा पद्धतीने हातावरती चुरून घ्यायचा, म्हणजे ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सेपरेट होतात. टाकून घेऊयात. एक छोट्या आकाराची हिरवी मिरची, तीसुद्धा एकदम छोट्या असं बारीक बारीक कट करून घेतली आहे. थोडीशी धना पावडर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, कोथिंबीर. बाइंडिंगसाठी आणि क्रंचीपणासाठी आपण कॉर्नफ्लोअर वापरतो आहे. सुरुवातीला 2 मोठे चमचे टाकते आहे. जर गरज वाटली तर परत आणखीन एखादा टाकेल. आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण हातानं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ना ते अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. कुठेही ताटाला किंवा हाताला अजिबात चिटकत नाही आहे. सुरुवातीला मी जेवढा कॉर्नफ्लोअर टाकला होता ना तेवढाच पुरेसा झालेला आहे, त्यामुळे आता याच्यामध्ये आणखीन कॉर्नफ्लोअर टाकणार नाही. अर्थातच आपण चीज बॉल्स करतोय म्हटल्यानंतर चीज हे येणारच. तर त्यासाठी अशा पद्धतीनं मी चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे क्यूब करून घ्यायचे. आपण आपले बॉल कशा पद्धतीनं लहान मोठे करणार आहोत त्या पद्धतीनं आपल्याला ह्याचे हे क्यूब करून घ्यायचे. आणि एक दोन बॉल झाले ना की हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे बटाटा जास्त चिटकत नाही. आणि अशा पद्धतीनं आपण याला थोडंसं पसरवून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा क्यूब ठेवून घ्यायचा. परत याला बंद करायचं आणि हलक्या हाताने हे बॉल्स आपण करून घ्यायचे. तर इथे आपले सगळे चीज बॉल्स तयार करून झालेले आहेत, वळवून झालेले आहेत. आता आपण हे तळणार आहोत. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले. चीज बॉल्स तळत असताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला सुरुवातीला हाय ठेवायचं असतं आणि मग नंतर मंद आचेवरती ते तळून घ्यायचे. बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेचच याला उलटणं किंवा झाऱ्या लावायचं नाही आहे. ह्याच्यावरती अशा पद्धतीनं आपण तेल टाकून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस ते असे हालतील ना मनाने किंवा त्याची जी जागा आहे ते सोडतील त्याच वेळेस याला आपल्याला टच करायचं आहे. काय होतं, बटाटा असल्यामुळे तो कढईला चिटकून बसू शकतो. तर त्यामुळे आणि एकदा का त्यांनी जागा सोडली ना मग मात्र त्याला आपल्याला अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे. आता गॅसचा फ्लेम मी मीडियम करते आहे. इथं तुम्ही बॉल्सचा रंग बघू शकता. अशा पद्धतीनं मला छान मस्त रंग आलेला आहे. आपण हे काढून घेतोय.
काय होतं माहिती आहे का, जर आपण चीज कमी वापरलं आणि मग तसेच त्याचे बॉल तयार केले तर मग चीज बॉलचा आपल्याला फील येत नाही. आणि चीज जर जास्त वापरलं तर अशा पद्धतीनं एखाद दुसऱ्या बॉल्सवरनं ते बाहेर डोकावणारच. शेवटची बॅच देखील तळून तयार झालेली आहे. आणि तुम्हाला सांगू का, इथं या प्लेटमध्ये आहेत ना 2 ते 3 चीज बॉल्स गायबसुद्धा झालेले आहेत. मुलं उचलून नेत आहेत. तुम्हाला मी एक आतून फोडून दाखवते की कशा पद्धतीनं आपले हे बॉल्स तयार झालेत. वाव, मस्त गरमागरम आणि चीजी अशा पद्धतीचे हे बॉल्स आहेत ना. तुम्ही हे असेच एन्जॉय करू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा सर्व करू शकता. आज मी माझ्या मुलांसाठी तयार केलेले हे मस्त क्रीमी चीजी बॉल्स तुम्हीसुद्धा घरी तयार करा. आणि तयार केल्यानंतर तुमच्या मुलांना कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूयात अशाच काही छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.